नमस्ते मित्रांनो, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 2025 संवर्ग 1, 2, 3, 4 आणि विस्थापित या संपूर्ण टप्प्यावरील बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहेत. आता बदलीचा फक्त 7वा टप्पा म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये दुर्गम क्षेत्र आहे, अवघड क्षेत्र आहे, अशा जिल्ह्यातील 7वा टप्पा म्हणजे दुर्गम भागातील शाळा जी रिक्त राहिलेल्या आहेत त्या शाळा भरण्यासाठी पोर्टल रन केलं जाणं बाकी आहे. या दुर्गम भागात जे जाणारे शिक्षक आहेत ते सपाटीवरचे ज्यांची 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि सेवाज्येष्ठता यादीनुसार त्यांची एक यादी प्रसिद्ध सुरुवातीला करण्यात आली होती आणि त्यातील ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत त्यांची नावं वगळण्यात आलेली आहेत. मान्य न्यायालयाने ज्यांना स्थगित दिली त्यांची नावं वगळण्यात आलेली आहेत. जे रिटायर झाले त्यांचेही नाव वगळण्यात येणार आहेत. जे मयत झालेले शिक्षक आहेत त्यांचीसुद्धा नावं वगळण्यात येणार आहेत. अशी नावं वगळून पुन्हा एकदा ती सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. काल 27 तारखेपर्यंत ही यादी विन्सिसने प्रत्येक जिल्हा परिषदेला मागवली होती. जवळजवळ सगळ्या जिल्हा परिषदेच्या याद्या ह्या गेलेल्या आहेत. परंतु मित्रांनो, ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा असा निर्माण झालेला आहे की 7वा टप्पा भरण्यासाठी जी सेवाज्येष्ठता यादी जाहीर करण्यात आली होती त्या यादीतील ज्यांच्या बदल्या झाल्या नाहीत म्हणजे टप्पा संवर्ग 1, 2, 3, 4 आणि विस्थापितमधून ज्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत अशा शिक्षकांची नावं आता त्यात राहणार आहेत. आणि ज्यांना असं वाटतं की आपला आता इथं नंबर लागू शकतो असे बरेच शिक्षक किंवा ज्यांना असं वाटतं की हा आपल्यावर लगेच अन्याय होतोय तसे शिक्षक हे न्यायालयात गेलेले आहेत. आणि न्यायालयात गेल्यामुळं ह्या प्रकारच्या याद्या जिल्हा परिषदांना विशेषकडे पाठवण्यास थोड्याशा अडचणी निर्माण होत आहेत. मित्रांनो, काही जिल्हा परिषदेने असं पत्र काढलं आहे की काही शिक्षक हे डायरेक्ट मान्य न्यायालयामध्ये केस टाकतात, कोर्ट केस टाकतात आणि त्यामुळं अनेक प्रकारचे प्रश्न उद्भवत आहेत. न्याय मागण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. मान्य शिक्षक अधिकारी, मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यानंतर आयुक्त, त्यानंतर सचिव यांच्यामार्फत तुमच्यावर झालेला अन्याय आहे तो सोडवण्यासाठी तुम्ही ह्या मार्गाने गेलं पाहिजे. त्याला एक विशिष्ट पद्धत आहे. त्या मार्गाने जर तुम्ही गेला आणि तुम्हाला कुठं शेवटपर्यंत न्याय मिळाला तर शेवटी तुम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठवू शकता. परंतु काही शिक्षक हे ह्या मार्गाचा अवलंब न करता डायरेक्ट कोर्टात जातात असं काही जिल्हा परिषदेचं म्हणणं आहे. आणि त्यांनी अशी जे डायरेक्ट कोर्टात गेलेले शिक्षक आहेत यांना कारणे दाखवासुद्धा नोटिसा दिलेल्या आहेत. परंतु मित्रांनो, या शिक्षकांच्या मनात भीती अशी असते की आमच्यावर अन्याय झाला, आम्ही हे सगळ्या स्टेप फॉलो करत जर गेलो आणि जर आम्हाला शेवटी त्याला उशीर झाला किंवा आम्हाला न्याय मिळालाच नाही तर मग तो आमच्यावर किंवा उशिरा न्याय मिळाला तर तो आमच्यावर सुद्धा एक प्रकारचा अन्याय आहे. ह्या भीतीपोटी काही शिक्षक डायरेक्ट कोर्टामध्ये जातात. परंतु त्याचं काय असेल ते हे जिल्हा परिषद आणि ते शिक्षक हे त्याला ते योग्य ते उत्तर देतील. परंतु अशा न्यायालयात जाणाऱ्या शिक्षकांची संख्या भरमसाठ झाल्यामुळं कोणत्या शिक्षकांना या बदली प्रक्रियेतून वगळायचं किंवा कुणाला स्टे मिळाला आहे याबाबत आणखी साशंकता आहे. त्यामुळं त्या प्रकारच्या याद्या अनेक जिल्हा परिषदांनी विन्सिसकडे पाठवलेल्या नाहीत. त्यामुळं ती फायनल जी यादी तयार होणार होती विन्सिसकडून ती अद्यापपर्यंत प्रसिद्ध झालेली नाही. आणि ती यादी ज्यावेळेस प्रसिद्ध होईल त्यानंतर त्यांना पोर्टल उपलब्ध करून दिलं जाईल, पसंतीक्रम भरले जातील आणि त्यानंतर त्यांची बदल्यांची झालेली यादी प्रसिद्ध केली जाईल आणि मग संपूर्ण बदली प्रक्रिया पूर्ण होईल. सगळ्यात आता महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कार्यमुक्ती कधी मिळणार. मित्रांनो, ही सगळी बदली प्रक्रिया ही सेंट्रलाइज पद्धतीने झालेली आहे. म्हणजे ग्रामविकास विभागाच्या अंडरखाली ही सगळी प्रक्रिया राज्यस्तरावरून विन्सिस कंपनीच्या मार्फत ही राबवली गेलेली आहे. त्यामुळं ही संपूर्ण बदली प्रक्रिया जर ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबवली गेली असेल तर शेवटचा आदेशसुद्धा त्यांनीच देणं गरजेचं आहे असं बऱ्याच जिल्हा परिषदांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं कोणतीही जिल्हा परिषद जरी बदली आदेश शिक्षकांना आले असले तरी त्या स्वतःहून कार्यमुक्ती देतील असं वाटत नाही. त्यांना एकतर स्पष्ट आदेश पाहिजेत किंवा व्हीसीच्या माध्यमातून त्यांना स्पष्ट सूचना दिल्या गेल्या पाहिजेत की बदल्या झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करा. परंतु या कार्यमुक्ती करण्यासंदर्भात मान्य ग्रामविकास मंत्री ही पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळं लवकरच सर्व बदली झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्ती नक्की होईल यात काही शंका नाही. धन्यवाद.